Hello. So, am I audible? Yes, sir. Yes, Okay, sir. so welcome back once again. Once again, good afternoon. So let us start our MCQs. I think you might have been gone through this, then also see it one by one. Okay. First, I think whatever screen I have shared is visible properly. Yes, sir. Okay, first one, a force while acting on a body may, first option, may change its position, retard its position, balance the forces already acting on a body. Okay, what is the answer? Change its motion. Change its motion. Option A. A force while acting on a body may change its motion. Retard करू शकत नाही का motion? All of B. these. All of these. All of this. ठीक आहे. म्हणजे तो आपल्याला माहित आहे त्याची मोशन पण चेंज करते, रिटार्ड पण करते, खालचा काय बॅलन्स म्हणजे काय की समजा एक फोर्स एखाद्या बॉडीला मूव्ह करतोय तर समोरून एक अपोजिट फोर्स अप्लाय केला तर ते काय होईल तर बॅलन्स होईल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ऑल ऑफ दिस असणार आहे डी ऑप्शन. नेक्स्ट सेकंड, टू नो इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ बॉडी वी मस्ट नो, म्हणजे एखाद्या फोर्स एखाद्या बॉडीवरती काय असेल हे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला काय माहित असायला पाहिजे. पहिल्यांदा फर्स्ट मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, सेकंड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, थर्ड लाइन ऑफ एक्शन विथ सेंस ऑफ एरोहेड, and the fourth all of above. All of All of above. All of above, because we are knowing that. You see, suppose if I'll say the force is acting on the body, okay, then I should tell the magnitude, I should mention the point of application, okay, I should mention the arrowhead. So this thing should be there, means all of above is taken. Next, third, unit of force in SI system of unit is Newton. Newton. ह्यात काय प्रॉब्लेम नाही. Composition of forces. Next, composition of forces is nothing but first splitting of forces, second finding the resultant forces both A and B, and last and none of these. Both A and B. Both A and B. A and B. Find resultant forces. असं का करताय बरं तुम्ही? No, sir. A. Splitting A, of sir. Splitting of forces. Splitting. Resultant, finding resultant. Yes, sir. Splitting of forces. B. कसं करायचं हो तुमचं? B is the answer. एवढं असं क्लिअरली शिकवलेलं आहे तुम्हाला. मी B option, sir. कंपोजिशन शिकवताना पण सांगितलं होतं की इट इज द अपोजिट टू द रिझोल्युशन. इज इट, आय हॅव टोल्ड दिस स्टेटमेंट. हे स्टेटमेंट मी सांगितलं होतं, आठवत आहे का? Yes, sir. कंपोजिशन काय तर रिझोल्युशनच्या अपोजिट आहे म्हणून मी सांगितलं होतं. रिझोल्युशन म्हणजे काय मग? व्हॉट इज रिझोल्युशन? Resultant forces. Sir. Splitting forces. रिझोल्युशन करतो म्हणजे काय, आपण फोर्सेस स्प्लिट करतो, स्प्लिटिंग ऑफ द फोर्सेस. आणि कंपोजिशन म्हणजे काय? Finding resultant All forces. मग व्हॉट इज द आन्सर नाउ? B. B. Finding resultant force. फाइंडिंग द रिझल्टंट फोर्स. ठीक आहे, हे कधी येणार तुमचं स्प्लिटिंग? ज्यावेळेस या ठिकाणी असं विचारलं असतं की रिझोल्युशन ऑफ फोर्सेस इज नथिंग बट, त्यावेळेस काय आलं असतं तर स्प्लिटिंग. Splitting. ओके, ह्या ठिकाणी कंपोजिशन म्हणजे काय असेल तर फाइंडिंग ऑफ द रिझल्टंट फोर्सेस. नेक्स्ट हा फॉर्म्युला आहे बघा. तर ह्या ठिकाणी प्रॉपरली दिलेलं नाही, पण ह्या ठिकाणी तुम्ही समजू शकता. रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस P and Q acting an angle theta is, काय आपण बघितलेलं आहे? B. 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 हा, कुठला आहे तर B. P स्क्वेअर प्लस Q Q square. स्क्वेअर प्लस टॉइस PQ cos थीटा. म्हणजे आपण जे बघितलं P स्क्वेअर प्लस टॉइस PQ cos थीटा प्लस Q स्क्वेअर जो आपण घेतो ना, तर तोच आहे. ठीक आहे, या ठिकाणी बी आन्सर येईल. पहिलं या ठिकाणी काय P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर हे साइन आहे, हे चुकीचं आहे. सी मध्ये काय P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर मायनस आहे, हे चुकीचं आहे. P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस टॉइस tan आहे या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कॉस आहे हे लक्षात येत आहे, म्हणजे या ठिकाणी बी आणि सी पैकी आपले कॅन्सर असणार. पण या ठिकाणी हे मायनस आहे म्हणजे आपलं चुकीचं आहे. म्हणजे काय असणार तर स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस टॉइस PQ cos थीटा हे असणार. नेक्स्ट,
If resultant of two forces P and Q acting at an angle theta making an angle alpha with the force P, then okay tan alpha. tan alpha चा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, काय असतो tan alpha? C Q sir. Q Q sin theta upon Q plus Q upon cos theta. theta. Q sin theta divided by P plus Q Q cos cos theta. cos theta. बघा आता ह्यामध्ये कुठला आहे? C sir. Q sin theta divided by P plus P Q cos. plus Q cos theta. ठीक आहे, थोडं हे व्यवस्थितपणे आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल. सो इट इज द C option will be here correct. Then next, the resultant, next would like 7th number. The resultant of two forces P and Q such that P is greater than Q acting along the same straight line but in opposite direction is given by. P minus P minus Q. Q. P P minus Q. सिंपल आहे, म्हणजे दोन्ही फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहेत. म्हणजे काय, समजा जर का ह्या ठिकाणी हा तुमचा P आहे आणि दुसरा काय तर हा काय तर Q आहे, बरोबर का? लक्षात येत आहे? म्हणजे ह्यांचा रिझल्टंट तुम्ही ह्या ठिकाणी आता आपण हा जो काय फॉर्म्युला मिळतो ना स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर ट्वाइस P Q cos theta, हे लॉ ऑफ पॅराबोलाने आपण सांगतोय. ह्याची नाही यूज करता जर का आपण आपलं जर का थोडं लॉजिक जरी यूज केलं तर हे दोन फोर्सेस आहेत, ह्यांचा रिझल्टंट काय असेल असं सांगू शकताय. हा फोर्स राईटवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय म्हणजे काय, प्लस P, हा लेफ्टवर्डला आहे म्हणजे मायनस Minus Q. आणि समजा आपला जर का आपल्याला तोच लॉ यूज करायचा असेल, कुठला, R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस ट्वाइस P Q cos Plus theta cos theta plus Q square. प्लस Q स्क्वेअर. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी काय सांगितलं, रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस. मग इथं ह्या दोन फोर्स मधला अँगल म्हणजे हा किती आहे, दोन फोर्स मधला अँगल थीटा हा 180. 180. 80. म्हणजे काय येतं या ठिकाणी आता, Square minus P स्क्वेअर ट्वाइस P Q plus cos 180 प्लस Q स्क्वेअर. cos 180 किती असते, -1. Minus 1. Minus. -1. -1 sir. एक मिनिट, the resultant of two forces P and Q such that P is greater than Q कसं असेल बरं, काय काय होईल सांगा बरं आता पुढे. हे P स्क्वेअर -2. ठीक मायनस हे cos 180 किती येते, -1. Minus 1. म्हणजे काय येणार, ट्वाइस P Q Q. प्लस Plus Q Q square. स्क्वेअर. म्हणजे हे जे काय टर्म आहे एक कोणाच तरी एक्सपान्शन आहे, Yes sir. कशाचं आहे, P minus Q. Minus. Minus Q. P मायनस Q ह्याचं एक्सपान्शन. कॅन्सल होईल आणि P minus Q येईल. ह्याचा स्क्वेअर रूट काय मिळालं आपल्याला, P मायनस Q. म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी कुठल्या आन्सर बरोबर येणार तर B. P minus Q. ओके, मग आता पुढे एखादा आणखीन मला वाटतं येईल कुठं तर, ह्या ठिकाणी आणखीन एक पॉसिबिलिटी असं विचारलेली असते बघा. ओके, आता ह्या दोन फोर्स मधला अँगल हा किती दिलेला आहे तर 180 आहे. ओके, मग ज्यावेळेस 90 डिग्री अँगल, ठीक आहे पुढे आपण आल्यानंतर बघूया त्याच वेळेस. ओके, इज इट ओके, हे समजतं, लक्षात आलं का सगळ्यांच्या, कसे येते. Yes sir. Yes, sir. Next, the resultant of two equal forces P making an angle theta is given by. आता हे बघा बरं, shall I erase this all this thing? Yes. Yes, Yes, sir. काय सांगितलंय बघा त्या ठिकाणी, रिझल्टंट ऑफ टू इक्वल फोर्सेस P, म्हणजे ह्या ठिकाणी P इज इक्वल टू पण काय P आहे आणि Q इज इक्वल टू पण काय तर P आहे. इज इट क्लिअर.
Yes, sir. कारण दोन्ही फोर्सेस कसे आहेत तर इक्वल आहेत. मेकिंग अन अँगल थिटा, थिटा अँगल आहे तो. ओके, इज गिवन बाय, म्हणजे आपला फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यूब कॉस थिटा. ओके, प्लस क्यू स्क्वेअर, सॉरी आर नाही, हे आर इज इक्वल टू आहे ना. ठीक आहे, ह्या ठिकाणी पुटअप करा. आता काय पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी इंटू पी कॉस थिटा प्लस पी स्क्वेअर, म्हणजे काय ते आता इथं पुढं हे पी स्क्वेअर काय 2p स्क्वेअर प्लस हे 2p स्क्वेअर कॉस थिटा. cos theta. ह्यामध्ये हे कॉमन आहे 2p, म्हणजे काय करू शकता तुम्ही 2p स्क्वेअर 1 plus cos theta. Plus cos theta. Cos theta. 1 प्लस Cos कॉस theta. थिटा. बरोबर का? Yes. सो जस्ट मिनिट. हे पुढे आपल्याला एक समज. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त माहित असेल बघा, हे तुमचं जे काय म्हणतात की हे 1 प्लस कॉस थिटा काय येत आहे, ह्याचं एक्सपान्शन आहे पुढं. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल की आपण ह्याला कसं कन्वर्ट करू शकताय वगैरे. हे आता ऍक्च्युली जर का बघितलं, हे θ/2 वगैरे हे जे काय आहेत, ह्यापैकी आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. सो व्हॉट वी हॅव टू डू, ह्यामध्ये काय करू. हा, मग काय येईल मला सांगा बरं ह्यातलं. 2 sin square x by 2. B sir. आता यू आर नोईंग बेटर देन मी अबाउट दिस फॉर्म्युला, कारण आपल्याला जे लागतात तेवढे आपल्याला मॅथ्स मधले आपण यूज करतो. पण हे जे आहे तुमचं, मला वाटतं ह्या ठिकाणी तुमचं आन्सर हे येतं बघा cos θ/2. ओके, Yes sir. ठीक Yes, आहे. sir. हे एक्सपांड करा आणि मला सांगा वाटल्यास पूर्ण कसं केलं तुम्ही. सो टेल मी. ओके, आय थिंक यू आर गेटिंग हिअर 2p cos θ/2. यू विल चेक द आन्सर. ठीक आहे, यू हॅव टू टेल मी हे कसं आलं मला सांगा. हे पुढचं कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. देन नेक्स्ट वन, इफ नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी देन देअर रिझल्टंट इज. हे बघा, आता हा फॉर्म्युला आहे आपला कुठला, स्क्वेअर रूट ऑफ आपला आर चा फॉर्म्युला आहे तो कुठला आहे, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन Fy एफ वाय square. स्क्वेअर. कुठला आहे बघा ह्यामध्ये, पहिले समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. बी A sir. A is the correct. A. Okay. Then next, if two concurrent forces P and Q perpendicular to each other and P is equal to Q, then resultant of two force is. हे आता मागाशी सांगितलं त्यामध्येच मला सांगायचं होतं की ह्या ठिकाणी आता काय तुमचं नाही, हे वेगळं आहे थोडं. इफ टू concurrent forces P and Q are perpendicular to each other, म्हणजे हे जे काही दोन फोर्सेस आहेत तुमचे P आणि Q हे एकमेकांना कसे आहेत तर परपेंडिक्युलर आहेत. ओके, म्हणजे ह्यामधला अँगल हा म्हणजे तुमचा थिटा किती आहे हा 90 डिग्री. 90 degree. ओके, अँड P इज इक्वल टू Q, म्हणजे काय P इज इक्वल टू पण P आणि Q इज इक्वल टू पण P ह्या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही. म्हणजे R इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय P स्क्वेअर प्लस ट्वाइस PQ cos थिटा प्लस Q स्क्वेअर. ठीक आहे, हा काय ते बघा आता P स्क्वेअर प्लस ट्वाइस P इंटू P इंटू cos 90 90. प्लस P स्क्वेअर असेल. हा, तर P स्क्वेअर हे किती येतं, cos 90 किती असतं 0. 0. 0, म्हणजे P स्क्वेअर प्लस P स्क्वेअर. Square. ही टर्म पूर्ण काय होणार तर 0. 0 होणार. 0.
ओके 2p म्हणजे 2 times p square. 2p स्क्वेअर. म्हणजे काय येईल आन्सर मग आपल्या हातलं? बघा आता ऑप्शन ह्यासाठी कधी कधी बघायचे ऑप्शन आपल्याला काय पाहिजे. p/2 शक्य आहे का? No. नो. No, 2p sir. आहे का शक्य? No, sir. नो. रूट 2p Yes. Yes, sir. बरोबर. म्हणजे p चा रूट निघतंय p आहे आणि म्हणजे काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट इंटू Two p स्क्वेअरचा p. घात p. बरोबर स्क्वेअर रूट इंटू p म्हणजे आपला आन्सर कुठला येणार तर या ठिकाणी Root 2. रूट 2 इंटू p c येईल या ठिकाणी. ओके तर नेक्स्ट. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा बोला की. हा सर तिथे P इज इक्वल टू P नाही, P इज इक्वल टू Q घ्यायचंय. येस सर. p इज इक्वल टू काय फरक पडत नाही आपल्याला p इज इक्वल टू q किंवा q इज इक्वल टू p आपल्याला का घ्यावं लागेल p इज इक्वल म्हणजे p मध्ये कारण आपल्या आन्सर कुठल्या फॉर्म मध्ये P form मध्ये. आणि ह्याला फरक पडणार नाही तुमचा p इज इक्वल टू q आहे किंवा तुम्ही q इज इक्वल टू p म्हणला ह्या दोन्हीत काय फरक आहे का? नाही. स्क्वेअर रूटला स्क्वेअर गेल्यानंतर 2p राहत नाही का? येस. स्क्वेअर रूटला स्क्वेअर p चा स्क्वेअर गेल्यानंतर 2p नाही करा. कुणाचा 2 चा स्क्वेअर काय निघणार मग हे स्क्वेअरच घेतलंय आपण हे ह्या स्क्वेअर रूट मधूनच बाहेर काढलंय ना. Yes, sir. स्क्वेअर रूट आणि p चा स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर 2p नाही करा. हे कुठे स्क्वेअर रूट आहे हे आरच आहे की आपण आर ऑलरेडी हे आर आहे तर ते आणि हे अंडर रूट आहे का नाही आणि ती p स्क्वेअर आहे का नाही ती कॅन्सल होऊन 2p येते का नाही. हा सर. 2चं रूट येणार ना. 2चं मला सांगा मी रूट ह्याला डिवाइड करतो हे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ह्याचं 2p यायला पाहिजे. येस सर. 4p असतं तर 2 आलं असतं. कसं 2 हो आला असता सर 4. इकडे लक्ष द्या हे आता मी काय करतो बघा हे जे 2p स्क्वेअर आहे त्याला सेपरेट लिहितो स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट p स्क्वेअर हे दोन्हीचा मिनिंग एकच आहे. येस सर. Yes sir. बरोबर. मग मला सांगा स्क्वेअर रूट 2 चा स्क्वेअर काय असेल काय तर पॉइंट मध्ये निघेल पण 2 येईल का नाही. म्हणजे काय राहणार स्क्वेअर रूट 2 च राहणार आणि p स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय निघेल p म्हणजे तुमचं काय येईल तर ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट 2 इंटू p हे कधी आलं असतं माहित आहे का ह्या ठिकाणी आता मला कोणतं सांगितल्याप्रमाणे की 4p स्क्वेअर असतं तर काय आलं असतं तुमचं आन्सर 2p. 2p आलं असतं. इज इट ओके? येस सर. हा आणि मगाशी आपलं p इज इक्वल टू q आणि q इज इक्वल टू p मग मी काय म्हणलं की p इज इक्वल टू q म्हणजेच काय तर q इज इक्वल टू p मग मी हे का घेतलं p इज इक्वल टू म्हणजे q इज इक्वल टू p का केलं तर आपले जे काय मिळणार आन्सर आहे हे p च्या फॉर्म मध्ये समजा ह्या ठिकाणी हे जे काय आन्सर्स आहेत हे q च्या फॉर्म मध्ये असतं तर मी काय केलं असतं या ठिकाणी काय केलं असतं q इज इक्वल टू q घेतलं असतं आणि p इज इक्वल टू पण q घेतलं असतं. इज इट ओके? येस सर. येस. ठीक आहे सो मूव टू द नेक्स्ट वन. हा कुठले झाले होते आपलं आता 10 सर. 10th झालंय. नेक्स्ट 11th. If number of forces acting at a point then their resultant will be inclined at an angle theta with horizontal such that हा फॉर्म्युला आपला tan थीटाचा आपण घेत नाही का tan theta is equal to summation fy by summation fx. ठीक आहे आता ह्या ठिकाणी हे काही बुक मध्ये वगैरे असं यूज केलेलं असतात नोटेशन म्हणजे समेशन fy म्हणजेच हे कुठे कुठे कसं असतं तर समेशन v असे यूज करतात मीन्स ऍडिशन ऑफ द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ ऑल फोर्सेस आणि हे समेशन fx म्हणजे पण हे कसं लिहितात तर समेशन h. हॉरिझॉन्टल. B sir. B. समेशन v बाय समेशन h म्हणजे समेशन fy by fx. Okay, b. Next, the forces which meet at a one point and their lines of action also lie on the same plane are known as Co-planar. Coplanar yes
काय सांगितलंय Co-planar मीट and ऍट वन concurrent. पॉइंट अँड लाईन्स ऑफ ऍक्शन ऑल्सो लाय ऑन द सेम प्लेन. म्हणजे काय तर या ठिकाणी काय कोप्लेनर Co-planar. कोप्लेनर कॉन्करंट म्हणजे ऑप्शन ए. A. ठीक आहे. नेक्स्ट द फोर्सेस विच डू नॉट मीट ऍट वन पॉइंट बट लाईन्स ऑफ ऍक्शन lie on the same plane are called as. Co-planar non-concurrent. Planar and non-concurrent. सेम प्लेन मध्ये आहेत. याचा अर्थ अनेक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जे काही येणारे प्रश्न आहेत का हे कशामधले असणार आहेत तर कोप्लेनर मधलेच असणार आहेत. तर त्यासाठी तिथं अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही की तो कोप्लेनर आहे का नॉन कोप्लेनर आहे, हे डोक्यात पण आणायचं नाही. हे कॅज्युअल करूनच चालायचे की सगळे कसे आहेत हे तर कोप्लेनर आहे, सेम प्लेन मध्ये ऍक्ट होतात. फक्त आपल्याला विचार कशाचा करायचा आहे की तो कॉन्करंट आहे का नॉन कॉन्करंट आहे का पॅरलल आहे, हे आपल्याला का कोलिनियर आहे हे चेक करायचं. ओके, काय द फोर्सेस विच डू नॉट मीट ऍट वन पॉइंट बट लाईन्स ऑफ ऍक्शन लाय ऑन द सेम प्लेन. म्हणजे कुठले येते या ठिकाणी कोप्लेनर And non-concurrent. नॉन कॉन्करंट. A option. A option. Next, the forces whose lines of action parallel with each other and lying on different plane. Non-coplanar parallel. Non-coplanar parallel force. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी दिलंय हे नाही पण ऍक्च्युली हे नसेल ह्या टाइपचं, नॉन कोप्लेनर वरती येणार नाही, लक्षात ठेवा. ओके, द फोर्सेस हुज लाईन्स ऑफ ऍक्शन पॅरलल विथ इच अदर अँड लाईज ऑन डिफरंट प्लेन. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय, हे नॉन कोप्लेनर आहेत. नॉन कोप्लेनर Parallel. पॅरलल फोर्सेस. Parallel. ठीक. नेक्स्ट, द फोर्सेस विच डू नॉट मीट ऍट सिंगल कॉमन पॉइंट अँड डू नॉट लाई ऑन द सेम स्ट्रेट लाईन. Planar कुठले असतात? Non-coplanar and non-coplanar non-concurrent. non-concurrent. Do not lie on the same plane. They are not coplanar. Coplanar and Non-coplanar. non-concurrent. Non-coplanar, non-concurrent. Non-concurrent. ह्या टाइपचं पण नसेल, पण आपल्याला बघितलं का लक्षात येतं हे. ठीक आहे, सेम प्लेन मध्ये नाही येत आणि सिंगल पॉइंटला पण मीट होत नाहीत म्हणजे नॉन कॉन्करंट आहेत. म्हणजे नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट. ए. Then next, forces acting on a body parallel to each other, okay, acting in same direction, lying in the same plane. म्हणजे कोप्लेनर आहे, पॅरलल आहे आणि सेम डायरेक्शन मध्ये आहेत. Coplanar like Coplanar like parallel forces. parallel forces. सेम डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे पॅरलल तर ऑलरेडी त्या ठिकाणी तिने वर्ड यूज केलेला आहे. ओके, like parallel. म्हणजे ह्या ठिकाणी Like काय parallel. येतं, Like कोप्लेनर Parallel. लाईक पॅरलल. Parallel. and like पण येईल ना सर. होय, अनलाईक म्हणल्यावर सेम डायरेक्शन येणार नाही ना. इथं तिने उल्लेख केला आहे की सेम, Opposite direction. हा अपोजिट डायरेक्शन मध्ये वगैरे या ठिकाणी वर्ड यूज केला गेला पाहिजे त्यावेळेस. ओके. Yes. हा. नेक्स्ट, इन अप्लाइड मेकॅनिक्स द बॉडी इज कन्सिडर्ड एज. Rigid. Rigid body. Rigid body. हे म्हणजे असा प्रश्न आहे की जर रात्री 12 वाजता जरी काय झोपून असं उठवलं झोपेतलं तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस सेपरेटेड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स डेव्हलप. Couple. Couple. The effect of force acting on a body remains unchanged if line of action, magnitude and direction not changed. Next, only magnitude and direction not changed. Only line of action and magnitude not changed. None of this. A. A option. A. Line of action. प्रश्न समजून घ्या. Effect of force acting on body, okay, remains unchanged. Okay, मग कधी unchanged राहील? Only magnitude and direction not. Only magnitude and direction not changed. B option. Which option? हा कुठला सांगितलं? बी. B. हा, ए होऊ शकते का? लाईन ऑफ ऍक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन नॉट चेंज्ड. सर नन ऑफ दिस. मॅग्निट्यूड चेंज झाला तर इफेक्ट चेंज होणारच ना ऑब्विसली. अनचेंज्ड राहील म्हणलेलं आहे.
the effect of force acting on body remains unchanged. म्हणजे चेंज नाही होणार ते. हा चेंज नाही होणार. ओके, की जर का त्याचा लाईन ऑफ ऍक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन म्हणजे चेंज नाही केली तर. येस, लक्षात येते का? येस सर. Then which will the answer? फर्स्ट. लाईन ऑफ ऍक्शन, Just- मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन नॉट चेंज. Wait for 1 minute. हा काय सांगितलं? ए ऑप्शन. ऑप्शन Option A. Why? Anyone will tell me? लाईन ऑफ ऍक्शन चेंज झालं तर बॉडी मध्ये पण चेंज होईल ना, मोशन मध्ये बॉडीची. लाईन ऑफ ऍक्शन जर का चेंज झाला, हा तर काय होऊ शकतं की जे काय डायरेक्शन मध्ये असेल. ओके, सर हा इथे लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय चेंज नाही करायचं ते सांगायचं ना. नॉट चेंजड असं आहे ना. इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे जो काय इफेक्ट आहे फोर्सचा, तो जो काय बॉडीवरती ऍक्ट होतोय तो चेंज होणार नाही, अनचेंज्ड राहील. येस सर, पण ऑप्शन मध्ये पण काही चेंज नाही केल्यावरती अनचेंजड राहिला असं विचारलंय ना. हा, आणि आपल्या ह्याच्यामध्ये आन्सर मध्ये काय दिलंय? आन्सर्स मध्ये काय दिलेलं आहे? खूप कन्फ्युजिंग करणारा क्वेश्चन आहे. सो दॅट्स व्हाय आय एम आस्किंग. हॅलो सर. हा हॅलो. लाईन ऑफ ऍक्शन, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर चेंज नाही झालं तर बॉडीवरचा फोर्सचा इफेक्ट पण चेंज नाही होणार. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात काय तर तिन्ही पॅरामीटर्स हे कन्सिडर करावंच लागतात. म्हणजे जो काही फोर्स ऍक्ट होतो तो बॉडीवरचा, तो जो काही इफेक्ट आहे तो अनचेंजडच राहणार. बरोबर, कधी अनचेंज राहणार? त्याच्यावरची जे काही ऍक्ट होणारे फोर्स आहे, त्याची मॅग्निट्यूड, त्याची डायरेक्शन, लाईन ऑफ ऍक्शन, तोही कसं राहायला पाहिजे तर अनचेंजडच राहायला पाहिजे. बरोबर आहे का? ऍक्च्युली हा प्रश्न कसा विचारला माहिती आहे का? असं फिरवून विचारलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचे आन्सर कुठले येणार मग? ए येणार. येणार. ठीक आहे. म्हणजे जो काही फोर्स समजा ह्या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं की हा ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यावरती जो काही फोर्स आहे त्याची काहीतरी मॅग्निट्यूड आहे 20 न्यूटन, ही काय डायरेक्शन आहे समजा राईटवर्ड. ओके, मग प्रश्न काय विचारलाय की ह्या फोर्समुळे, ओके, जो काही ह्या फोर्समुळे इफेक्ट होतोय ह्या बॉडीवरती, हे अनचेंज राहण्यासाठी त्याची मॅग्निट्यूड पण कशी पाहिजे? अनचेंज पण पाहिजे, अनचेंज राहायला पाहिजे. त्याची डायरेक्शन कशी पाहिजे? अनचेंज राहायला पाहिजे. लाईन ऑफ ऍक्शन तो पण कसा आहे तर अनचेंज राहायला पाहिजे. एक्चुअली दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. ठीक आहे, इज इट गेटिंग इट? म्हणजे जर का आपल्याला इफेक्ट हा अनचेंज किंवा सेम पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी ह्या गोष्टी पण कशा राहायला पाहिजेत तर सेम राहायला पाहिजेत. सिम्पल वे. हा सरळ पद्धतीने असा प्रश्न विचारला जाऊ शकला असता, पण ह्याप्रमाणे विचारलेला आहे. इज इट ओके? येस सर. येस ओके, म्हणजे ऑल दीज 3 पॅरामीटर शुड बी अनचेंज्ड, म्हणजे शुड नॉट बी चेंज्ड. ओके, नेक्स्ट, अकॉर्डिंग टू व्हेरिग्नस थेरम काय येते बघा? ऑप्शन ए. ऑप्शन ए. R into D. The next, parallelogram for resultant force law called as? ट्रायंगल. ट्रायंगल. ट्रायंगल लॉ. Okay, next,
vector method for resultant force is called as. आता काय काय क्वेश्चन तुमचे ह्यात आहेत बरं का शिकित आपले सिलेबस मधले वगैरे नाही, जसं आपण नॉन कॉन्करंटचे बघितले किंवा असे प्रश्न जे आहेत तर आपण म्हणजे आतापर्यंत शिकलो नाही, तर हे प्रश्न तुम्ही स्किप करू शकता, काय फरक पडणार नाही. हा वेक्टर मेथड फॉर रिझल्टंट फोर्स. सो आता हा प्रश्न मी कधी घेतलाही नाही. हा काय त्याचा आन्सर? व्हॉट इज दिस आन्सर? A polygon वेक्टर मेथड फॉर रिझल्टंट फोर्स. ओके, इज पॉलिगॉन. आता आपण ह्या ठिकाणी हा घेऊ शकतोय कारण ट्रायंगल लॉ त्या ठिकाणी दोन कॉन्करंट फोर्सेस साठीच आपण मोस्टली यूज करतोय. आणि व्हॉट इज द आन्सर गिव्हन इन दिस? आन्सर काय दिलेलं आहे? आय थिंक पॉलिगॉन लॉ दिला असेल. Okay. And moment of force is nothing but definition आहे force into perpendicular distance from the moment center. center. A. Yes, sir. Yes, sir. A. Then effect of couple remains unchanged. Okay. If couple is shifted in same plane, couple is shifted in different plane, not parallel to mention. Both A and B correct, none of above. मग काय सांगितलंय? कपल इज शिफ्टेड इन सेम प्लेन. म्हणजे काय सांगितलं? इफेक्ट ऑफ कपल रिमेन्स अनचेंज्ड. जो काय कपलचा ऍक्ट होणारा इफेक्ट आहे तो अनचेंज राहील. कधी? कपल इज शिफ्टेड इन सेम प्लेन. काय? Couple is shifted in same plane. ओके. सर हा सेम प्लेन मध्ये नसल्यावरती इफेक्ट नाही कुठे, हा पण कोप्लेनरच बघतोय ना आपण. हा कोप्लेनर. आता ह्या ठिकाणी तिने जो काही प्रश्न विचारला ना तर प्लेन सेम प्लेन आणि दुसरा प्लेन असे विचारलेला आहे. ठीक आहे. आता काही प्रश्न असे असू शकतात. ठीक आहे. हा तुमचा प्रश्न काय? इफेक्ट नाही सर, तेच कोप्लेनर आपण बघतोय नाही तर सेम प्लेन नाहीये ना. आता समजून घ्या, मी काय सांगितलं की एक्झामच्या वेळेस असे काही प्रश्न असू शकतात. आता ह्यामध्ये काय झाले की काही प्रश्न आहेत आपण जस्ट टाकताना की असे थोडेफार नॉन कोप्लेनर वगैरे असे प्रश्न येऊ शकतात किंवा काही कंटेंट असा येऊ शकेल की जो आपण घेतला नाही, आपण शिकवला नाही. बरोबर आहे, असे प्रश्न ह्यामध्ये असू शकतात. ओके. आपण काय करायचं माहितीये का? आता स्टडी करताना पण लक्षात ठेवा, आता काही क्वेश्चन अगोदर थोडा सिलेबस थोडासा फिल्टर वगैरे होत जात असतो दरवर्षी वगैरे, मग काही प्रश्न अगोदरचे वगैरे राहत असतात जे आपण घेत नसतो. सो डोंट वरी. तर तसे प्रश्न तुम्ही एकतर सेग्रिगेट स्टार करून ठेवू शकता. यू कॅन आस्क मी इज इट देअर ऑर इन देअर सिलेबस ऑर नॉट. ते सेंटेन्स आहे ना, ते स्टेटमेंट एक्सप्लेन करून सांगा. विच वन? 24th. फर्स्ट वन. नाही सर, म्हणजे इफेक्ट ऑफ कपल रिमेन्स अनचेंज्ड. हा बघा इकडे आता आता एखादी फोर सिस्टीम आहे, कुठली? नॉन कॉन्करंट घ्या किंवा कॉन्करंट घ्या, कुठली? समजा ह्या ठिकाणी हा कपल आहे. ओके. काय सांगितलं आपलं? आता मी काय सांगितलं होतं बघा, समजा हा कपल आहे तर तो असंही दाखवतात, म्हणजे ह्या ठिकाणी जो मी कपल दाखवलाय तो मी असंही दाखवू शकतो. कसा की हा 10 न्यूटन, हा 10 न्यूटन आणि ह्यामधलं डिस्टन्स 2 मीटर. ह्याचा इफेक्ट काय होणार? तर हा सेमच राहणार. बरोबर आहे का? मग काही वेळेस कपल तुम्ही जर का तिचे बुकलेट ओपन केलं असेल तर काही क्वेश्चन असे आहेत बघा की ह्या ठिकाणी असं मध्येच दिलेलं आहे कपल असा ऍक्ट होतोय. ओके. हा 10 न्यूटन असेल, हा
10 न्यूटन असेल. ओके, मग त्यांचं जे काय म्हणणं आहे की जर का तो कपल आहे, ओके, ह्या सेम प्लेन मध्ये जर का चेंज केला तर त्याचा इफेक्ट अँटी क्लॉकवाईज घेतला तर क्लॉकवाईज असेल तर अँटी क्लॉकवाईज सेमच राहणार ना. नाही, प्लेन विचारलंय तिने, डायरेक्शन नाही. ओके, तर ह्या प्लेन मध्ये ह्याची पोझिशन जर का चेंज केली, ओके, त्या प्लेन मध्ये, तर त्याचा इफेक्ट जो आहे, ओके, तो अनचेंजडच राहील का नाही, असा आहे याचा प्रश्न. मग पहिल्या ह्याच्यामध्ये काय की कपल इज शिफ्टेड इन सेम प्लेन, ह्याच प्लेन मध्ये जर का तो चेंज केला, ओके, मग कंडिशन काय की त्या बॉडीवरती तो कपल ऍक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा काय अर्थ होतो माहिती आहे का, की समजा आपण एक प्रॉब्लेम घेतला होता, एक सिंपल गिव्ह प्रॉब्लेम. हा एक फोर्स ऍक्ट होते, इथे एक फोर्स ऍक्ट होते आणि हा इथं कपल आहे. आता आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय हे कोप्लेनरचे, इज इट करेक्ट? सगळे जे आहेत ते एका प्लेन मध्ये ऍक्ट होत आहेत. येस सर. ओके, मग हा जर कपल मी इथं दाखवलं, तुमच्या आन्सरला फरक पडतोय का? सेम मॅग्निट्यूड 20 न्यूटन मीटर, सपोज 20 न्यूटन मीटर, तो कपल मी इथं दाखवला, फरक पडतोय का? नो नाही. का तर हे आपण हे जे मोमेंट घेत असतो म्हणजे डिस्टन्स वगैरे कन्सिडर करत नाही, आपण डायरेक्टली ह्याचं फक्त काय चेंज करतो, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असेल तर ऍड करतो, अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस करतो. ठीक आहे, हे सगळे प्रॉब्लेम आपण कुठे बघतो तर सेम प्लेन मधले को प्लॅनर मध्ये बघतो. इज इट गेटिंग इट? म्हणजे जर का सेम प्लेन मध्ये, ओके, कपल ची जर का पोझिशन चेंज केली, ओके, तर त्याचा जो काही इफेक्ट आहे जो बॉडीवरती ऍक्ट होत असतो, ओके, तो अनचेंजच राहतो. ह्याचा अर्थ होतो ह्या पहिल्या वाक्याचा. ठीक आहे सर, हा, शिफ्टचा अर्थ काय आहे? ठीक आहे, हे मी हा सी पॉइंट आहे इथे दाखवतो. हा समजा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. हा इथं 20 न्यूटन मीटरचा कपल ऍक्ट होतोय. समजा मी चेंज करून त्याला इथं आणला, तुमच्या सोल्युशन मध्ये काय फरक पडेल का? मिळणार आहे आन्सर मध्ये. नो सर. तो त्याचा अर्थ होतो. शिफ्ट केला मी ए पॉइंट टू बी पॉइंट. पण हे कधी, तर हे को प्लेनर मध्ये आहेत, सगळे सेम प्लेन मध्ये आहेत हे. इज इट गेटिंग इट? येस सर. मग हे शक्य आहे का नॉन को प्लेनर मध्ये? नो, इट्स नॉट पॉसिबल. ठीक आहे, ओके. अँड व्हॉट इज द आन्सर इन गिवन इन दिस? तुमच्या आन्सर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एच आहे ना? Couple is shifted in Yes, sir. एच आहे ना आन्सर? ओके, हा, गेटिंग दिस वन, लक्षात येत आहे का? येस सर. Okay, then next, if line of action of resultant force passes through any point, then प्रश्न काय विचारलाय? If line of action of resultant passes through any point, then the summation of moment is equal to 0 about that point. Then summation of moment is not equal to 0 about that point. Then summation of moment is equal to maximum about that point and d none of above. काय झिरो असणार. म्हणजे काय सांगितलंय की ई प्लॅन ऑफ ऍक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स, म्हणजे समजा ही फोर्स सिस्टीम आहे, ओके, आणि हा तुमचा रिझल्टंट आहे, ओके, आणि हा तुमचा पॉइंट आहे. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी ह्या रिझल्टंटचा लाईन ऑफ ऍक्शन, ओके, रिझल्टंटचा लाईन ऑफ ऍक्शन ह्या ए पॉइंट मधून समजा तो पास होतोय. ठीक आहे, ए पॉइंट मधून. मग हे मोमेंट त्या पॉइंट भोवती 0 असेल, 0 नसेल, किंवा मॅक्झिमम असेल किंवा नन ऑफ अबोव, असे प्रश्न आहेत. हे आपल्याला माहित आहे. ते काय असेल तर 0 असणार आहे. ह्याचा लाईन ऑफ ऍक्शन जर का सेम पॉइंट मधून पास झाला तर ते 0 येणार. ओके, द नेक्स्ट, इफ रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऑर हॉरिझॉन्टल, देन पहिलं काय, समेशन एफ एक्स इक्वल 0, then b summation f y is equal to 0, c summation f x equal to 0, summation f y is equal to 0 and none of above. नाही, आपला 26 राहिला, 26 राहिला.
If resultant force is acting along y-axis or vertical, fx is equal to zero. असा ऍक्ट होतोय. Zero. fx 0. Fx is zero. हे option. ह्या केसमध्ये समेशन fx काय तुमचा Zero. 0 आहे Zero. आणि समेशन fy काय असतं तर इक्वल टू r. पण त्यांनी मला वाटतं कशाबद्दल विचारलंय, fx साठी विचारलं. समेशन fx इज इक्वल टू काय ह्या ठिकाणी 0 येईल. म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे, बी नॉट करेक्ट, सी दोन्ही 0 दाखवलेत, इट इज ऑल्सो नॉट करेक्ट. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. देन नेक्स्ट, इफ रिझल्टंट फोर्स इज ऍक्टिंग अलॉंग एक्स ऍक्सिस, म्हणजे एक्स ऍक्सिस भोवती जर का रिझल्टंट ऍक्ट होत असेल तर ह्या ठिकाणी तुमचं समेशन fx इज इक्वल टू r येईल आणि समेशन fy इज इक्वल टू 0 हे आपल्याला माहित आहे. B Answer option. B option. Okay. If resultant force is making some inclination with horizontal, then summation fx is equal to, म्हणजे हे काय माहित आहे का की समजा हा तुमचा रिझल्टंट आहे. ओके, आणि काय सांगितलं, रिझल्टंट फोर्स इज मेकिंग सम इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल, देन तर त्यावेळेस त्याचे समेशन fx आणि समेशन fy काय असतील असं विचारलेलं आहे. Okay, I'll just clear. हा बघा आता, हा तुमचा Cos theta and summation fy r sin theta. हा आर आहे, हा थीटा आहे. तर ह्याचे थोडक्यात तुम्हाला त्याचे कंपोनंट विचारलेले आहेत. ओके, हा काय, हा तुमचा आर एक्स आहे, सॉरी आर वाय, आणि हा काय तर आर एक्स आहे. ओके, आर एक्स म्हणजेच काय असतो समेशन एफ वाय, सॉरी आर वाय इज इक्वल टू समेशन एफ वाय, आणि आर एक्स म्हणजेच काय तर समेशन एफ एक्स. fx ओके, मग त्याचं समेशन एफ एक्स कसं असणार आहे, R cos R theta. cos आर कॉस थिटा, आणि समेशन एफ वाय काय असेल तर R R sin theta. sin theta. आर साइन थिटा. म्हणजे काय झालं आपलं आन्सर, A. A. fx r cos. A. Okay. Actually, we'll stop here.